या परीक्षेत निबंधासाठी विषय होता वृक्ष नसते तर. आता हा विषय वाचला आणि मनात कोढंच पडलं. असं कसं होईल? वृक्ष नसतील, असं होणारच नाही. पण हा विचार आपण करायला हवा, कारण आपल्या स्वार्थीपणामुळे आपणच अंधाधुंदपणे वृक्ष कापत चाललो आहोत. रस्त्याच्या कडेला उभे राहायचे झाले किंवा गाडी लावायची झाली तरी आपण एखादे झाड शोधतो, कारण झाडाच्या सावलीखाली आपल्याला शीतलता मिळते. अगदी तसेच आपल्या आयुष्याचेही आहे. वृक्ष आहेत तर आपल्या आयुष्यात भरभराहट आहे. ही अवघी सृष्टी वृक्षांचीच देण आहे. वृक्ष नाही तर काहीच नाही. खरंच आहे, वृक्ष आहे तर आपण आहोत, आणि वृक्ष नाही तर आपले अस्तित्वही धोक्यातच. वृक्ष नाही तर विचार करा, वर्षा नाही, मातीला घट्ट धरणारी वृक्षांची मुळे नाहीत, पक्ष्यांना त्यांची घरे नाहीत, आपल्यासाठी शुद्ध हवाही नाही. कशाचाही विचार न करता आपण कापलेल्या झाडांमुळे हिरवळ वाळवंटात बदलून जाईल. पाऊस हा वेळोवेळी पडेल आणि त्याचबरोबर अनेक आजार घेऊन येईल. उत्पादनात कटोती होईलच, नद्यांना पूरही येतील, प्रदूषण वाढेल आणि सगळीकडे अशांती पसरेल. बरं, हे सगळे, अगदी सगळे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने टाळताही येण्यासारखे आहे. आपल्याला मिळून फक्त आणि फक्त वृक्ष लावायची आहेत, कारण वृक्ष नाही तर आपले अवघे आयुष्यच नाही. खरं ना? धन्यवाद.